पवित्र शास्त्र जर पढ़ना शुरू कदाचित कीजिए। तुम्हाला असं वाटत असेल की स्वर्ग अस्तित्वात नाहीये आणि तुम्ही तुमच्याच आशीर्वादात आणि वेगवेगळ्या प्रकारच्या तुमच्या स्वार्थामध्ये गुरफटलेला असाल तर आजच आपल्या हृदयाला ठणकावून सांगा की मला स्वर्गामध्ये जायचं आहे. अगर आपको लग रहा है कि स्वर्ग नहीं है, आप अपने बल से ही कुछ करें, तो अपने हृदय से जांच कर कहिए, उससे कहिए धमका करके, नहीं, स्वर्ग है। आणि मी या ठिकाणचा कायमचा नागरिक नाहीये हे स्वतःला ठणकावून सांगितलं पाहिजे तुम्ही. नहीं, हमेशा के लिए यहाँ पे रहने वाला नागरिक या मैं यहाँ का इंसान नहीं, अपने आप को आपको बताना है। माझं नागरिकत्व हे स्वर्गाचं नागरिकत्व आहे. मैं स्वर्ग के लिए चुना गया हूँ, आणि म्हणून स्वर्गासाठी माझी निवड झाली. इसलिए उसके लिए मुझे चुना गया है। या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे, आपको काफी याद रखना है, कारण बायबल आपल्याला प्रमाण देतो स्वर्गाचं. क्योंकि पवित्र शास्त्र हमें स्वर्ग के बारे में बताता है। पवित्र आत्मा आपल्याला प्रमाण देतो वेळोवेळी स्वर्गाचं. पवित्र आत्मा बार-बार हमें स्वर्ग के बारे में बताता है। देवदूत आपल्याला प्रमाण देतात वेगवेगळ्या वेळेस स्वर्गाचं. स्वर्गदूत अलग-अलग समय पे हमें उस बात को, आणि या सगळ्या गोष्टी प्रदर्शित करतात की स्वर्ग अस्तित्वात आहे. ये सारी चीजें हमें बताती है कि स्वर्ग है। आणि जरी तुमच्या मनात कधी शंका आली तरी हे प्रभूची